सुस्वागतम। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अंदाजपत्रक 2025-26 या वर्षाकरता सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त तथा प्रशासक आदरणीय शेखर सिंह साहेब, त्याचप्रमाणे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रवीण कुमार जैन साहेब, मुख्य लेखा परीक्षक प्रमोदजी भोसले साहेब, अतिरिक्त आयुक्त विजय कुमार खोराटे साहेब आणि सन्माननीय पत्रकार बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजच्या या बैठकीचे नगर सचिव सन्माननीय उमेश मुकेशजी कोळप यांचं देखील मनपूर्वक स्वागत। मी पुढील कारवाई मुकेशजी कोळप यांना विनंती करतो की त्यांनी करावी। आदरणीय प्रशासक महोदय, आदरणीय अतिरिक्त आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय विभाग प्रमुख आणि उपस्थित सर्व मान्यवर, अर्थसंकल्पीय विशेष स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असल्याने माननीय प्रशासक यांच्याकडेच निर्णयार्थ सादर करायचे विषय क्रमांक 4994 माननीय महापालिका आयुक्त यांच्याकडील पत्र क्रमांक लेखा 29/33/2025 दिनांक 14/2/25 अन्वये सन 2024-25 चे सुधारित व सन 25-26 चे मूळ अंदाजपत्रक अ व क तसेच केंद्र शासन पुरस्कृत योजनांसह महापालिकेने नमूद केलेल्या प्रशासकीय सुधारणांचा विचार करून शहरी गरिबांसाठीचे अंदाजपत्रक, त्याचप्रमाणे केंद्र, राज्य व मनपा अर्थसहाय्यित योजनांचे अर्थसंकल्प प्रकल्पासाठी प्राप्त शासन अनुदान व मनपा हिस्सा याबाबतचे अंदाजपत्रक विचारासाठी माननीय महापालिका सभेच्या प्राप्त अधिकारांतर्गत महाप्रशासक यांनी मान्यता घेण्याकामी शिफारस करण्याबाबत संपला म्हणून जायचं। अर्थसंकल्पीय विशेष स्थायी समिती सभेचे कामकाज संपले असे मी जाहीर करतो आणि महापालिका सभेकरता माननीय महापालिका सभेची मान्यता आवश्यक असल्याने माननीय प्रशासक यांच्याकडेच निर्णयार्थ सादर करायचे विषय कार्यसूची क्रमांक 101 विषय क्रमांक 852 माननीय महापालिका आयुक्त यांच्याकडील पत्र क्रमांक लेखा 29/33/2025 दिनांक 14/2/25 आणि स्थायी समिती अधिकारांतर्गत माननीय प्रशासक यांच्याकडील ठराव क्रमांक 4994 दिनांक 21/2/2025 अन्वये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने तयार केलेले सन 2024-25 चे सुधारित व सन 2025-26 चे मूळ अंदाजपत्रक अ व क तसेच केंद्र शासन पुरस्कृत योजनांसह महापालिकेने नमूद केलेल्या प्रशासकीय सुधारणांचा विचार करून शहरी गरिबांसाठी अंदाजपत्रक, त्याचप्रमाणे केंद्र, राज्य व मनपा अर्थसहाय्यित योजनांचे अंतर्गत प्रकल्पासाठी प्राप्त शासन अनुदान व मनपा हिस्सा याबाबतचे अंदाजपत्रक विचारासाठी विश्लेषण। जैन सर पुस्तक नाही का छापलं? उपस्थित अर्थसंकल्पीय विशेष महापालिका सभेचे कामकाज संपल्याचे मी जाहीर करतो। याचबरोबर उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचे मी स्वागत करतो। यानंतर
माननीय आयुक्त साहेब बजेटबाबत सादरीकरण करतील अशी मी आयुक्त साहेबांना विनंती करतो. उपस्थित सर्व पत्रकार बांधव भगिनींनी आणि आपला ऑनलाईन मीडियमनी जॉईन झालेले सर्व आपले शहरवासियांना माझ्या वतीने सर्व नमस्कार. आपला विशेष महापालिका सभा आणि स्थायी समिती सभाच्या नंतर आता एक आपला क्विक प्रेझेंटेशन आहे. आपलं जे विशेष आणि ठळक बाब जे आपण बजेटमध्ये घेतली त्या संदर्भातलं प्रेझेंटेशन लावून घ्या. सन 2025-26चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी मी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये घेतलेले सहभागाबाबत मनपूर्वक आभार मानतो. पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाकरिता 2279 नागरिकांची सूचना प्राप्त झाल्या आहेत, ज्या नागरिकांच्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यापैकी 786 सूचनाचा अंदाजपत्रकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग व हवामान अंदाजपत्रक या दोन नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यासह अंदाजपत्रक मी सादर करीत आहोत. सन 2024-25 या आर्थिक वर्षात रक्कम रुपये 5841 कोटी इतकी रक्कम जमा होईल हे अपेक्षित धरून सन 2024-25च्या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे मार्फत आता जस्ट सादर करण्यात आलेला आहे. सन 25-26 या आर्थिक वर्षात टोटल 6256.39 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे व त्या प्रत्यक्षात खर्च रुपये 6259 कोटी इतका होईल व मार्च 26 अखेर रुपये 5 कोटी इतके शिल्लक राहतील. नेक्स्ट, हे आपलं दोन जसं आता मी मेन्शन केला पार्टिसिपेटरी बजेट मागे पण आपण करत आलो आहे, पण यावर्षी आपण त्याचा थोडं स्वरूप बदलला होता. त्याच्यामध्ये विशेषतः प्रॉपर्टी टॅक्सेशनमध्ये प्रत्येक झोनमध्ये गोळा होणारा प्रॉपर्टी टॅक्स 10% किमान नागरिकांची सूचनाप्रमाणे त्याच झोनमध्ये खर्च करण्यात यावा त्याची आपण संकल्पना यावर्षी मांडली आणि तसाच आपण पुढचे वर्षाचे बजेटमध्ये त्याचा आपण समावेश केलेला आहे. या संदर्भातली एक विशेष स्पेशल रिपोर्ट मार्च एंड पर्यंत आपण रिलीज करणार आहोत की नेमका त्याच्यामध्ये कोणकोणते काम घेण्यात आले, कुठे घेण्यात आले. जे जरी 786 तुम्हाला इथे स्वीकृत सूचना दिसत असतील, काही सूचना अशी आहे जे लॉंग टर्मची आहे, त्याच्या पण आपण एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मध्ये त्याचा विचार करतोय. काही सूचना अशी आहे जे डेली डे टू डे कामाशी निगडीत आहे, त्यांच्यावर ऑलरेडी आपण काही प्रमाणात काम सुरू केलं आणि त्याचं पण काम सुरू राहील. पण मात्र ऍक्च्युअल बजेटमध्ये जे आयटम 786 पण इन्क्लूड केलं आणि त्याचा आपण पुढे एक डिटेल रिपोर्ट सादर करू. नेक्स्ट, क्लायमेट बजेटची सुरुवात आपण यावर्षीपासून सुरुवात केली होती. मागे पण एकदा मीडियाच्या सर बांधवांना आपण क्लायमेट बजेटच्या संदर्भातला एक ब्रीफिंग केली होती. 25-26 पासून आपण आता जस्ट सुरुवात केली आहे. बजेटचा अनालिसिस, डायरेक्ट इम्पॅक्ट, इनडायरेक्ट इम्पॅक्ट वगैरे सर्व आपण याच्यामध्ये इन्क्लूड करतोय. खरं अर्थाने जे ऍक्च्युअल क्लायमेट बजेट आहे 26-27 पासून सुरुवात होईल, पण यावर्षी 25-26 मध्ये सुद्धा आपण त्याचे काही कॉम्पोनंट इन्क्लूड करण्यात आलेले. नेक्स्ट, बजेटचे जे आपल्या अंदाजपत्रकाचे जे खास वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये आपला टोटल विकास कामासाठी 1962 इतका कोटी आपण तरतूद केली आहे आणि त्याचं आपण संपूर्ण नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये झोन प्रमाणे तुम्हाला बुकलेटमध्ये आम्ही ब्रेकअप दिलेला आहे. विशेषतः त्याच्यामध्ये स्थापत्य विशेष योजनासाठी 753 कोटी, शहरी गरिबांसाठी अंदाजपत्रकमध्ये 1898 कोटी, जेंडर बजेट महिलांची विविध योजनासाठी 83 कोटी, दिव्यांग कल्याणकारी योजनासाठी 62 कोटी, पाणी पुरवठा विषयक भांडवली कामांसाठी आपण विशेष भर मागच्या वर्षी पण दिला होता, यावर्षी पण दिलेला आहे आणि तो कंटिन्यू ठेवून आपण 300 कोटीचं नियोजन संपूर्ण पाणी पुरवठाचे वेगवेगळे कॅपिटल वर्कसाठी, विशेषतः सोर्सेसचे स्ट्रेंथनिंगसाठी, पाईपलाईन आपलं भामासखेडचं आणि वेगवेगळे याच्यामध्ये वर्क्स आहेत त्याच्यामध्ये आपण 300 कोटी तरतूद ठेवली आहे.
पीएमपीएमएल करिता अंदाजपत्रकमध्ये 417 कोटीची तरतूद ठेवण्यात आलेली आहे. ते पुढे पण मी ब्रीफ करणार आहोत. त्याच्यामध्ये जे नेहमीची संचालन तूटचे व्यतिरिक्त सुद्धा नवीन बसेसचे साठीची यावर्षी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. भूसंपादनाकरिता 100 कोटीची तरतूद, अतिक्रमण निर्मूलनासाठी 10 कोटी, स्मार्ट सिटीसाठी 50 कोटी आणि अमृत 2.0 योजनेसाठी 55.48 कोटीची तरतूद आपण यावर्षी ठेवलेली आहे. 25-26 मूळ अंदाजपत्रकाचा आज जे आपण प्रेझेंट केला ऑलरेडी स्थायी आणि जीबी मध्ये, त्याचा जर टोटल एक विचार केला एकंदरीत तिन्ही अंदाजपत्रक प क मिळून 6,256.39 कोटीचा आपला तिन्ही अंदाजपत्रक मिळून आपला बेरीज होतोय. प आणि क चा जे आपली क्लासिफिकेशन आम्ही ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त एकंदरीत जर आपला बजेटचा विचार केला म्हणजे मनपाचा आपला अंदाजपत्रक, त्याच्यामध्ये यूटीएफ निधी, त्याच्यामध्ये काही आरंभाच्या शिल्लक, ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स केंद्र शासन अनुदान, राज्य शासन अनुदान, केंद्र शासन पुरस्कृत मनपाचा हिस्सा, लाभार्थी हिस्सा जे काही केंद्र आणि राज्य शासनची योजनाचा आहे, त्याच्या व्यतिरिक्त अमृतचे योजना अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान प्लस आपला फायर, असे सगळे हेड मिळून जर आपला विचार केला तर 9,675.27 कोटीचा आपला टोटल ग्रॉस बजेटचा आपला फिगर आहे. जमा आणि खर्चाचा असाच आपण वर्षनिहाय विगतवारी तुम्हाला दिलेली आहे आणि ते त्याच्यामध्ये डिटेलमध्ये न जाता ते आपला बुकलेटमध्ये आपण ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. ओव्हरऑल आपण अर्थसंकल्पचे मुख्य जे उद्देश जे आपण ठेवले त्याच्यामध्ये आर्थिक जबाबदारी आणि स्थिरता, तो आपला एक पहिला आपण आयाम पुढचे बजेटसाठी ठेवलाय. दुसरा आपला स्मार्ट प्रशासन आणि सार्वजनिक सेवा, ज्याच्यामध्ये हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर, पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडेड आहे. प्रगत शिक्षण व कौशल्य विकास ते आपला तिसरा आयाम. शाश्वत आणि हवामानला अनुकूल शहरी विकास आपला चौथा आयाम. आणि सामाजिक समता आणि सामुदायिक कल्याण तसा आपला असा 5वा आयाम, असा आपण ब्रॉड डायमेन्शन आपल्या बजेटसाठी ठेवलाय. नेक्स्ट आपला विकास कामाच्या भांडवली खर्चाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ऑलरेडी मी मगाशी पण मी बोललो, त्याच्यामध्ये स्थापत्य 1150, भूसंपादन 100, विद्युत 139, पाणी पुरवठा 300 कोटी, जलनिसारण 100 कोटी, पर्यावरण 160 कोटी आणि अंदाजपत्रक 25 कोटी असं त्याची आपली क्लासिफिकेशन आहे. मागासवर्गीय कल्याण योजनेसाठी टोटल 91 कोटी 51.65 कोटीची तरतूद. क्रीडा निधी 90.96 कोटी, महिलांसाठी 83.33 कोटी, दिव्यांग बांधवांसाठी 62.09 कोटी आणि भूसंपादनासाठी 100 कोटी असा नियोजन ठेवण्यात आलेलं आहे. जमा आणि खर्च कुठे होतोय त्याच्या संदर्भातला पण आपण याच्यामध्ये विगतवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये मॅक्सिमम 41.27% आपला जीएसटी इनफ्लोज, त्याच्यानंतर कर संकलन 16.78%, भांडवली जमा 16.50% हे आपले प्रायमरी त्याच्यामध्ये रिसीटमध्ये आहे. आणि खर्चाचा जर विचार केला तर सामान्य प्रशासन 29.88%, सार्वजनिक बांधकाम 23.91%, आरोग्यासाठीचं 7.95% आणि स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन 8.8 असा आपले प्रामुख्य त्याच्यामध्ये बाब आहे. वित्तीय शिस्तीचा जर विचार केला आणि आपले रिसोर्सेस वाढवण्याचा विचार, त्याच्यामध्ये महसुलीवर भर करण्यासाठी मागच्या वर्षी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आपण म्युनिसिपल बॉन्ड, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट मुळाचे प्रोजेक्टसाठी 200 कोटीचा म्युनिसिपल बॉन्ड आपण काढला होता, ज्याचे आपला 26 कोटी इन्सेंटिव्ह निधी केंद्र शासनाची ऑलरेडी पीसीएमसीला प्राप्त झालेली आहे. पुढच्या वर्षामध्ये आणि त्याचा एक चांगला आपल्याला संपूर्ण अनुभव आला, चांगला बेनिफिट आला. मुळाचा आपण आता काम पण आपला सुरुवात झालेली आहे. ग्रीन बॉन्डचा आपण एक पुढचा यावर्षीच आपण काढण्याचा आमचा नियोजन आहे. 200 कोटीचा ग्रीन बॉन्ड, ज्याच्यामध्ये 20 कोटी केंद्र शासनाची इन्सेंटिव्हचा ग्रांट त्या ग्रीन बॉन्डला असणार आहे. महाराष्ट्राचा ग्रीन बॉन्ड काढणारी पीसीएमसी आपली पहिली महानगरपालिका ठरणार आहे. देशाचा जर ओव्हरऑल विचार केला तर इंदौर, गाझियाबाद आणि वडोदरा असं 3 महानगरपालिकांनी याच्या आधी ग्रीन बॉन्ड काढलाय. आणि याचे पुढे केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही आपली गव्हर्नमेंट्सनी ओव्हरऑल म्युनिसिपल बॉन्ड मार्केटवर आणि विशेषतः ग्रीन बॉन्डवर, ज्याच्यामध्ये प्रोजेक्ट्सला आपण ग्रीन सर्टिफिकेशन देतो, त्याच्यावर विशेष भर दोन्ही शासनाच्या मार्फत देण्यात आलेला आहे. तर आपण जे आपला ग्रीन बॉन्ड काढतोय त्याच्यामध्ये हरित सेतू प्रकल्प 128 कोटी आणि अजून एक अर्बन स्ट्रीटस्केपिंग प्रोजेक्ट टेल्को रोडचे साठीचा आपण 71 कोटी असं 200 कोटीचं आपण नियोजन केलंय. पुढे विचार जर केला तर एक महसूलला त्याच्यामध्ये वाढीव करण्यासाठी स्थानिक
संस्था कर LBT जे आपले एरियर्स जे आपले पेंडिंग आहे त्याचं आपण राज्य शासनाला 25-26 वर्षासाठी एक अभय योजना शासनाला प्रस्तावित केली आहे. ते शासनाचे विचाराधीन आहे, लवकर अपेक्षित आहे. शासनाचे मार्फत त्याला मंजुरी दिली जाईल. 2015 मध्ये मागे शासनाचे मार्फत या संदर्भातली अशीच एक अभय योजना डिक्लेअर करण्यात आली होती. जवळपास 2800 कोटीचे आपला याच्यामध्ये LBTचे प्री GSTचे आपले एरियर्स आहे, ज्याच्यामध्ये फाईन आणि इंटरेस्ट दोन्ही माफ करण्याची विनंती आपण राज्य शासनाने केली आहे, जेणेकरून मूळ जे आपले एरियर्स आहे ते आपण लोकांचे मार्फत बिझनेसेसचे मार्फत आपण गोळा करू शकणार आहे. आणि तसा नियोजन आपण यावर्षीचे बजेटमध्ये सुद्धा केलेलं आहे. IFC चे संदर्भातला राज्य शासनाने आता एक निर्णय घेतलाय, ज्याच्यामध्ये राज्य शासनाने काही ठराविक महानगरपालिकेच्या मार्फत काही असे मोठे प्रोजेक्ट जे संपूर्ण शहराला एक ओव्हरऑल डेव्हलपमेंटला भर देऊ शकतात असे प्रोजेक्ट आपण IFC चे मार्फत सुद्धा कॅपिटल रिसीट म्हणून यावर्षी प्लॅनिंग केलेलं आहे. मालमत्ता कर सुधारणामध्ये विशेष एक आपली तुमच्यासोबत प्रेस कॉन्फरन्स सुद्धा झालेली आहे, पण जे फक्त एक मला लक्षात आणून द्यायचं आहे की ओव्हरऑल ड्रोन सर्वे वेगवेगळे इतर उपक्रम राबवून 2022-23 मध्ये 816 कोटी आणि 2023-24 मध्ये 977 कोटी आणि यावर्षी सुद्धा जरी काही प्रमाणात आपला इलेक्शनमध्ये सगळी यंत्रणा वगैरे बिझी होती, बट विल ट्राय टू रॅप अप द टार्गेट जे आपण सुधारित अंदाजपत्रकमध्ये जसा नमूद केलेला आहे. आणि पुढच्या वर्षी आता ड्रोन सर्वेचे मार्फत जे आपला ऑलमोस्ट 2.5 लाख प्रॉपर्टी याच्यामध्ये जे आपल्याला ड्रोन सर्वेमध्ये सापडले त्यांचे जवळपास 1 लाख प्रॉपर्टीच्या SR1 जनरेशन डिमांड असेसमेंट वगैरे सुद्धा झालेली आहे. त्यांना बिल सुद्धा त्या मानाने सर्व झाले. त्याच्यापैकी जवळपास 49 कोटी रक्कम सुद्धा नवीन ड्रोन सर्वेचे मार्फत नवीन प्रॉपर्टीजच्या मार्फत याच्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. आणि पुढच्या वर्षभरामध्ये त्या संपूर्ण जे आपलं ड्रोन सर्वेचे मार्फत आलेले नवीन प्रॉपर्टीच्या असेसमेंटचं आपण याच्यामध्ये संकलन करून त्या संदर्भातला बजेटमध्ये त्याची रिसीट म्हणून तरतूद केलेली आहे. हे फक्त एक तुम्हाला दाखवायला आहे. ड्रोन सर्वेच्या सोबतच आपण प्रत्येक प्रॉपर्टीला एक QR कोड देणार आहोत आणि येत्या काळामध्ये पुढच्या वर्षापासूनच इतर जे सर्व्हिसेस आपण देतोय त्या प्रत्येक प्रॉपर्टीचा जे युनिक प्रॉपर्टी ID आहे त्याच्यावर आपण डिजिटली त्याच्यावर ओव्हरलोड करणार आहे, जेणेकरून एक सिंगल QR कोडने पाणीचा बिल, बिजलीचा बिल आणि पुढे आपण MSEDCL चे सोबत सुद्धा त्यांना रिक्वेस्ट करणार आहोत की त्यांचं पण बिल, जेणेकरून सगळा इंटिग्रेशन आपल्या सर्व्हिसेसचा आणि रेव्हेन्यू साईडचा दोन्ही एक युनिक प्रॉपर्टी ID चे QR कोड प्रमाणे आपण करू शकणार आहे. नेक्स्ट, पायाभूत सुविधा आणि सेवामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि विशेषतः आपल्याला ओव्हरऑल फ्रॉम रेव्हेन्यू पर्स्पेक्टिव्ह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सिटी सेंटरचा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला बरेच वेळा आपला त्याच्यामध्ये चर्चा झालेली आहे. यावर्षी त्याला आपण सुरुवात करण्याचा 100% महानगरपालिकेचं नियोजन आहे आणि ते झाल्यानंतर महानगरपालिकेच्या रेव्हेन्यूमध्ये सुद्धा आणि ओव्हरऑल जे सिटी सेंटरचा एक मुख्य हेतू आहे की एक नवीन सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट उभं राहावी, त्याच्या संदर्भातला सुद्धा कारवाई येत्या काळामध्ये आपण पुढच्या वर्षामध्ये आपण करणार आहोत. नेक्स्ट, अण्णासाहेब मगर स्टेडियम साठी सुद्धा अण्णासाहेब मगर स्टेडियम साठी सुद्धा आपण यावर्षी संपूर्ण प्लॅनिंग करून राज्य शासनाचा फायनल मंजुरीसाठी सिटी सेंटर आणि अण्णासाहेब मगर स्टेडियम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्लॅनिंग करून या वर्षापासून त्याची सुद्धा सुरुवात करण्याचं नियोजन आहे. नेक्स्ट, नाशिक महामार्गसाठी भूसंपादनाचा खर्च आणि शहराचे लोकांसाठी विशेषतः चाकणचेकडे जाणारे लोकांच्यासाठी 8 लेन एलिव्हेटेड कॉरिडोर जे की आपला NHAI मार्फत सुरुवात करण्यात येत आहे. त्याचा अवॉर्ड वगैरे सगळं आता रेडी आहे. पुढचे 3 ते 4 महिन्यामध्ये NHAI मार्फत त्या कामाची सुद्धा सुरुवात होणार आहे. बऱ्यापैकी जागा आपल्या ताब्यात, मोर दॅन 90 to 95% जागा आपल्या याच्यामध्ये ताब्यात आहे आणि आता काम पुढे NHAI मार्फत आणि महानगरपालिकेचे कोलॅबोरेशनमध्ये युटिलिटी शिफ्टिंग आणि इतर गोष्टींमध्ये महानगरपालिका त्याच्यामध्ये खर्च करत आहे. एकूण त्याला 262 कोटी भूसंपादनाचा खर्च राज्य शासनाला आपण प्रस्ताव पाठवलाय आणि त्याची सुद्धा मंजुरी राज्य शासनाच्या तर्फे दिली जाणार आहे. संविधान भवन एक आपण मोठा प्रोजेक्ट घेतलाय ज्याचा जवळपास 100 कोटी फक्त एक तुम्हाला बुकलेटमध्ये पण दिलेले आहे. काही डिझाईन्स आणि काही प्लॅनचे पण फोटोग्राफ त्याच्यामध्ये दिले. 100 कोटी याच्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्याकडून केंद्र शासनाचे मान्य सचिव समाज कल्याण विभाग सुद्धा येऊन त्यांनी जागाची पण पाहणी केली, प्लॅनची पण पाहणी केली आणि त्यांच्या मार्फत याच्यामध्ये जवळपास 100 कोटीच्या निधीची मागणी पण केली आहे आणि तसा मान्यतेचा सुद्धा प्रस्ताव पाठवून केंद्र शासनाच्या मार्फत त्याला मान्यता घेतली जाणार आहे पुढचे येत्या आपल्या काळामध्ये. नेक्स्ट,
संविधान भवनचे सोबतच अजून एक मुद्दा लक्षात आणायचा तुम्हाला, त्याच्यामध्ये संविधान भवनमध्ये खाली आपले काही म्युझियम आणि इतर गोष्टी, आणि फर्स्ट फ्लोअरला आपल्या सिटी लायब्ररी नाहीये, म्हणून फर्स्ट फ्लोअरला आपण संपूर्ण सिटी लायब्ररी मोठ्या प्रमाणात जे आपल्या शहराच्या लोकांना डिजिटल प्लस फिजिकल दोन्ही अशी लायब्ररीचं सुद्धा संविधान भवनच्या सोबतच आपण नियोजन करतोय. ITI एक नवीन ITI ज्याच्यामध्ये न्यू एज कोर्सेस आपण करू शकतोय, पुढचे वर्षामध्ये आपण त्याची सुरुवात करणार आहोत. I2R मध्ये आलेला एक जवळपास 6 एकरचा आपला प्लॉट आहे मदर टेरेसा फ्लायओव्हरला लागून, त्या ठिकाणी आपण ITI ची सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिक वाहन, प्रगत CNG मशीनिंग, तंत्रज्ञ मेकॅट्रॉनिक्स, सौर तंत्रज्ञ, उत्पादन प्रक्रिया नियंत्रण आणि ऑटोमेशन असे जवळपास 40 नवीन ट्रेड ज्याला आपण न्यू एज कोर्सेस म्हणू शकतोय त्याची आपण सुरुवात या नवीन ITI मधून करणार आहे. आणि डेफिनेटली आपला ओव्हरऑल स्किलिंग आणि याच्यासाठी खूप महत्वाचा आपले मुलांच्यासाठी तो ठरणार आहे. नेक्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आपला महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ऑलरेडी सुरुवात झाली 2023 मध्ये, त्याचं भूमिपूजन झालंय. त्याला आपण भारी तरतूद या बजेटमध्ये सुद्धा करतोय जेणेकरून लवकरात लवकर ती आपली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग पूर्ण होणार आहे. आणि त्याचं पुढचा आपला फर्निचर आणि इंटिरियरचा टेंडर सुद्धा पुढचे याच्यामध्ये काळामध्ये आपण नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये आपण काढणार आहोत, जेणेकरून जेव्हापर्यंत सिव्हिलचं काम होईल तेव्हापासून इंटिरियर आणि इतर गोष्टी पण सुरुवात होऊन जाईल. DP रोड्स आपण विशेष भर DP रोडला मागच्या वर्षी आणि पुढचे फायनान्शियल इयरमध्ये सुद्धा याच्यावर विशेष भर ठेवलाय. विशेषतः जे आपला नवीन एरियाज आहे म्हणजे आपला वाकड, रावेत, पुनवडे, किवडे, मामुर्डी, त्याच्यानंतर चिखली, मोशी, डुडुळगाव, चरोली, हा संपूर्ण जे आपला चरोली पासून वाकड पर्यंतचा जे भाग आहे त्याच्यामध्ये DP रोड्सवर आपण विशेष भर देतोय. यावर्षी जवळपास 34 DP रोड आपण त्याचं नियोजन करतोय, 48.94 किलोमीटर आणि टोटल 809 कोटी रुपये खर्च त्या संदर्भातला पुढचे 2 वर्षामध्ये महानगरपालिकेने नियोजन केलंय. आणि याच्यामध्ये विशेष भर या रोडसाठी याच्यासाठी पण आहे की नवीन एरियाजमध्ये ड्रेनेजची सुविधा असो, पाण्याची सुविधा असो, MNGL ची सुविधा असो, इलेक्ट्रिसिटीची सुविधा असो, रोड गेली की त्या ठिकाणी विकास जातोय. आणि त्याच्यामध्ये PCMC नेहमीप्रमाणे चांगला याच्यामध्ये काम करत आले, पण नवीन एरियाजमध्ये मी जे सांगितलं वाकड पासून चरोलीपर्यंत याच्यामध्ये आपण विशेष भर देतोय आणि त्या संदर्भातली आपण कारवाई सुद्धा या पुढचे बजेटमध्ये त्याच्या संदर्भातली विशेष तरतूद ठेवलेली आहे. याच्या व्यतिरिक्त मिसिंग लिंकची जवळपास तो तुमचं बुकलेटमध्ये नाहीये, पण मिसिंग लिंक्समध्ये जवळपास 36 रोड, 11.3 किलोमीटर आणि जवळपास 122 कोटी रुपये आपण मिसिंग लिंकसाठी खर्च करतोय. बऱ्याच वेळा रोड पूर्ण होऊन जातो पण मधला पार्ट सुटून जातो, जसं त्रिवेणी नगरमध्ये स्पाइन रोडचं सुटलं, जसं भक्ती शक्ती टू मुकई चौकमध्ये सुटलं होतं, जसं आपला इंडो लिंक सोसायटी चिखली कालेवाडी जे आपला BRTS आहे, असाच टोटल आपण 36 मिसिंग लिंक आयडेंटिफाय केले. 11.3 किलोमीटर 122 कोटीची त्याच्यामध्ये तरतूद राहणार आहे. आणि तो आपला ट्रॅफिक कंजेशनच्या निर्मूलनासाठी शहरासाठी खूप एक इम्पॉर्टंट असा तो एक माइलस्टोन ठरणार आहे, जेणेकरून मिसिंग लिंक जर पूर्ण झाले तर आपले ऑल्टरनेटेड रूट तयार होतील. अजून एक गोष्टी जे आपली आमची बुकलेटमध्ये नाही आली, फक्त ब्रीफ करायचं तुम्हाला, चाफेकरवाडाचा फेज 2 आपण सुरुवात करतोय. त्याचं रिसेंटली राज्य शासनाच्या मार्फत त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. फेज 2 साठी 68 कोटीची निधी आपण याच्यामध्ये ठेवली आहे, ज्याच्यामध्ये 41 कोटी राज्य शासन आणि 27 कोटी PCMCच्या मार्फत त्याच्यामध्ये बजेटमध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे. शहरी गतिशीलताचा जर विचार केला, अर्बन मोबिलिटीचा एक मोठा कार्यक्रम आपण जंक्शन सुधारण्याचा घेतोय. याच्यामध्ये शहरामध्ये 25 जंक्शन गुगलचा जे आपला कंजेशन डेटा असतो, टॉमटॉमचा आपला कंजेशन डेटा असतो आणि काही लोकांचे मार्फत वेगवेगळे पोलीस डिपार्टमेंट इतर विभागाच्या मार्फत त्याच्यामध्ये असं आपण 25 जंक्शन आयडेंटिफाय केले, ज्याच्यामध्ये काही इंजिनिअरिंग मेजर म्हणजे जंक्शन रिडिझाईन, काही नॉन इंजिनिअरिंग मेजर म्हणजे अतिक्रमण काढणे, एखाद्या ठिकाणी आपला ऑटो रिक्षाचा स्टँड असेल त्याला हलवणे, बस स्टँडला हलवणे, काही होर्डिंग असतील, काही MSCDCLची DP असतील, फॅनिंग प्रॉपर करणे, जेणेकरून त्या जंक्शनला जे काही ट्रॅफिक कंजेशन आज रोजी या गोष्टींमुळे होतोय त्याला आपल्याला एक रिलीफ लोकांना भेटू शकणार आहे. असं 25 जंक्शनची प्लॅनिंग यावर्षी महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात येते, ज्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा जे महत्वाकांक्षी 100 डे प्रोग्राम आहे, 25 पैकी 9 जंक्शनला आपण 100 डेज मध्ये कंप्लीट करण्याचं सुद्धा ध्येय याच्यामध्ये आपण आमच्या मार्फत ठेवलेलं आहे. नेक्स्ट हरित सेतू प्रकल्पाची याच वर्षी भूमिपूजन झालेलं आहे. हरित सेतू जसं मी ऑलरेडी ब्रीफ केला, ग्रीन बॉन्ड मधून आपण हरित सेतू प्रकल्प घेण्याचं नियोजन केलं आणि त्याच्यासाठी पुढच्या वर्षी आपण त्याच्यामध्ये तरतूद ठेवलेली आहे. नेक्स्ट
अर्बन स्ट्रीटस्केपिंग जे ओल्ड मुंबई पुणे रोडचं जे आहे त्याच्यासाठी सुद्धा 2 जे आपले पॅकेज आहे निगडी ते आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते भक्ती शक्ती आणि मेट्रोची एक बाजू जे मेट्रोचं काम होते तो सोडून तसा आपला संपूर्ण प्रोजेक्ट आपण याच्यामध्ये घेतोय आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण याच्यामध्ये विशेष तरतूद बजेटमध्ये ठेवण्यात आलेली आहे. नेक्स्ट आपला नेक्स्ट जे खूप क्रिटिकल मुद्दा आपल्या शहरासाठी पाणी पुरवठा व जलनिस्सारण. याच्यामध्ये पाणी पुरवठ्याला जसं मी सांगितलं होतं नेहमीचा आपला 150-200 कोटीची याच्यामध्ये तरतूद ठेवण्यात येत होती. मागच्या वर्षी सुद्धा आपण 274 कोटीची तरतूद याच्यामध्ये ठेवली होती. यावर्षी त्याला आपण अजून वाढवून 300 कोटीची तरतूद ठेवतोय. डिटेल आम्ही बुकलेटमध्ये दिली आहे, फक्त एक नमूद करतोय जे प्रामुख्याने आपण घेतोय. निगडी ते दापोडी 1000 mm व्यासाची आपली पाईपलाईनचं काम त्याच्यासाठीची आपण तरतूद याच्यामध्ये ठेवली आहे. त्याच्या मागचं कारण दापोडी सांगवी भागामध्ये टेल एंडचे एरियाजमध्ये प्रॉपर वॉटर सप्लाय जेणेकरून त्यांना काही प्रेशर आणि इतर गोष्टीचा प्रॉब्लेम राहणार नाही. विशेषतः आपला ओल्ड मुंबई पुणे रोडला आता खूप मोठ्या प्रमाणात रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट सुद्धा सुरू झालेलं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा याला रिलीफ डेफिनेटली भेटणार आहे. याच्या व्यतिरिक्त अनधिकृत नळ जोडण्या ओळखून नवीन मीटर्स बसवणे हा संपूर्ण जे आपण एक कार्यक्रमची सुरुवात केली होती त्याच्यासाठी सुद्धा आपण याच्यामध्ये तरतूद ठेवलेली आहे. पुढचे 2 वर्षाचा जवळपास आपण त्याला प्लॅन केला आणि जवळपास 30,000 कनेक्शन शोधून त्यांना नवीन मीटर्स बसवण्याचा आमचा प्लॅन आहे. दुर्गादेवी टेकडीवर पाण्याचे टाकी बांधकाम तो आपण एक प्रकल्प घेतोय ज्याच्यामध्ये जवळपास 28 MLDचा आपण स्टोरेज क्रिएट करतोय आणि त्याच्या मागचा हेतू असा आहे की दुर्गादेवी टेकडीचा जे आपला हाईटचा बेनिफिट आहे तो आपल्याला ग्रॅव्हिटीसाठीचं पाण्यासाठी व्हावा आणि पंपिंगची कॉस्ट आपल्याला कमी व्हावी आणि सिटीमध्ये ॲडिशनल वॉटर कपॅसिटी निर्माण व्हावी. तो एक आपण प्रकल्प घेतलाय. भामासखेड आपला प्रकल्प ऑलरेडी सुरुवात आहे. त्याच्यासाठी आपण तरतूद बजेटमध्ये भारी तरतूद ठेवलेली आहे जेणेकरून कामाची गतीमध्ये काय अडचणी येणार नाही आणि आपण ऑक्टोबर 25 पर्यंत भामासखेड जॅकवेलचं काम 167 MLDच्या त्याला आपण पूर्ण करू. त्याच्या व्यतिरिक्त रॉ वॉटर पंपिंग स्टेशन पासून तळेगावपर्यंत आपला भामासखेडची जे काही आपली पाईपलाईन आहे दोन्ही म्हणजे बीपीटी पर्यंत भामासखेड टू बीपीटी आणि बीपीटी ते आपलं देहूपर्यंतचं जे 1400 मिलीमीटर व्यासची जी आपली मुख्य जलवाहिनी आहे त्या दोन्हीसाठी सुद्धा आपण याच्यामध्ये तरतूद केली आहे जेणेकरून जॅकवेलच्या सोबतच पाईपलाईनचं सुद्धा काम पूर्ण व्हावं. त्याच्या पुढे PL6 MIDC मध्ये जे ब्रेक प्रेशर टँक आहे त्याच्या सुद्धा यावर्षी तरतूद ठेवण्यात आलेली आहे. ब्रेक प्रेशर टँक इज व्हेरी क्रिटिकल कॉम्पोनंट आपला पाण्यासाठीचा आणि त्याच्या पुढे जे शेवटचा आपला या 167 MLD पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी चिखलीमध्ये 200 MLDचा आपण जे वॉटर ट्रीटमेंट प्लांटची सुद्धा कारवाई सुरू करण्यात आलेली आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण भारी तरतूद याच्यामध्ये ठेवली आहे. प्लस आंध्रा धरणावर जे आपण 100 MLD निगोजेवरून घेतोय तो पाणी स्वच्छ अवेलेबल राहावा आणि इव्हॅपोरेशन लॉस आणि मधले याच्यामध्ये जे लॉसेस होत आहे ते होऊ नये म्हणून आंध्रा प्रकल्पाची सुद्धा पाईपलाईनचं आपण यावर्षी सुरुवात करणार आहोत. याच्या पुढे स्काडा आपला पॅकेजेस जे आहे पॅकेज 1, 2, 3, 4 त्याच्यासाठी सुद्धा आपण फायनान्शियल तरतूद ठेवली आहे जेणेकरून जे काही नवीन एरियाज मी जे आता सांगितलं चिखली, मोशी, वडमुखवाडी, डोडुलगाव, रावेत, केवडे, ताथवडे, पुनवळे या ठिकाणी जसं आपण रोड्सवर विशेष भर देतोय तसाच आपण पाण्याच्या सप्लायसाठी सुद्धा विशेष भर नवीन एरियाजमध्ये देतोय आणि तो सुद्धा काम आपला डिसेंबर 25 पर्यंत पूर्ण होणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण फायनान्शियल तरतूद याच्यामध्ये ठेवलेली आहे. पवना धरणापासून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट जलवाहिनी टाकण्याचा आमचा DPR रेडी झाला आहे. IIT बॉम्बेच्या मार्फत त्याची तपासणी करण्यात आलेली आहे आणि तो DPR आपला राज्य शासनाला सबमिट केलेला आहे. जवळपास 950 कोटीचा आपला पवना वॉटर सप्लाय स्कीमचा DPR आहे. पुढचे याच्यामध्ये तुम्हाला काही आम्ही फक्त एक रफ डिटेल्स दिली आहे. सुरुवातीला जेव्हा आपण मागच्या वेळी पवनाचं प्लॅनिंग केलं होतं त्यावेळी 650 MLDचे प्रमाणे त्याची प्लॅनिंग करण्यात आली होती पण त्याला आपण आता वाढवून 750 MLD प्रमाणे प्लॅनिंग करतोय ज्याच्यामध्ये कासरवाडीचा रियूज रिसायकलचा जर प्रोजेक्ट झाला आणि पुढे MIDCची जे ड्रिंकिंग वॉटर सप्लाय जे MIDC वापरतात त्याला जर आपल्याला स्वॅप करायचं झालं तर आपल्याकडे ॲडिशनल कपॅसिटी पवना वॉटर सप्लाय स्कीम मध्ये राहिली पाहिजे म्हणून आपण त्या संदर्भातली सुद्धा प्लॅनिंग करतोय आणि संपूर्ण शहराचे पाणी पुरवठा यंत्रणेचे स्काडाचे मार्फत एकत्रीकरण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका 12-13 मध्ये ऑलमोस्ट वन ऑफ द फर्स्ट महानगरपालिका होती ज्यांचे स्काडाचे मार्फत आपला संपूर्ण सेक्टर 23 आज रोजी चालत आहे. पण आपला संपूर्ण वॉटर सप्लाय स्कीम मध्ये स्काडाचे मार्फतचा आपण एक प्रोजेक्ट जवळपास 36 कोटीचा सुद्धा यावर्षी आपण घेतोय. नेक्स्ट ड्रेनेज मास्टर प्लॅन एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपण मागच्या वर्षी घेतला होता ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण शहराचे ड्रेनेज पाईपलाईन
जवळपास 24,000 चेंबर्स जे आपले ड्रेनेज चेंबर असतात त्यांच्या आपण 85,000 ड्रेनेज चेंबर्स आपण मॅपिंग केलेली आहे, पाईपलाईनची आपण मॅपिंग केलेली आहे, एसटीपीची मॅपिंग केली आहे, नवीन एसटीपी कोणत्या ठिकाणी आपल्याला घ्यायची गरज आहे, ऑगमेंटेशन कोणत्या ठिकाणी घ्यायची गरज आहे, जे आपले जुने एएसपीचे होते त्याला एमबीआर आयबीआर मध्ये कन्वर्ट करण्याचा संपूर्ण आपण मास्टर प्लॅन मध्ये नियोजन केलंय. जवळपास 1462 कोटीचा डीपीआर आपण राज्य शासनाच्या आर्थिक मदतीसाठी डीपीआर राज्य शासन आणि केंद्र शासन असं दोन्ही मिळून तो डीपीआर सुद्धा सबमिट करण्यात आलेला आहे. पण विशेष एक तुमच्या सर्वांचे लक्षात आणून द्यायचं, यावर्षी जे आपण मेंटेनन्सचे जे काही सगळे काम काढले ते सगळेचे सगळे या मास्टर प्लॅनशी लिंक्ड आहे. म्हणजे मास्टर प्लॅन मध्ये ज्या ठिकाणी असं आलंय की चेंबर खूप नादुरुस्त आहे, त्याचं खूप दुरुस्तीची गरज आहे, त्यांना आपण ऑन प्रायोरिटी पुढच्या वर्षी घेतलंय. याच्या व्यतिरिक्त जे आपला एक चोकअपचा नेहमीचा प्रॉब्लेम राहतो, चोकअपचा प्रॉब्लेम रिमूव्ह करण्यासाठी एक खूप महत्वाचं पाऊल आपण यावर्षी उचलतोय. प्रत्येक झोनसाठी 18 टन रिसायकलर आणि 8 टन रिसायकलर, नवीन असे 2 रिसायकलर आपण घेतोय. त्याच्या मागची संकल्पना अशी आहे की नेहमी आपण जे चोकअप काढायला जातो, एखादी कंप्लेंट आली की आपण चोकअप काढायला जातो, आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करत नाही. तर प्रत्येक झोनला 2 असा रिसायकलर मशीन देऊन यावर्षी आपण असा एक सेट प्रत्येक झोन म्हणजे 18 टन आणि 8 टनचा एक सेट प्रत्येक झोनला असा 8ही झोनसाठी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी आपण घेतोय. जे आपल्या ड्रेनेज मास्टर प्लॅन मध्ये बऱ्यापैकी आपण जे आपल्या रोबो कॅमेराज असतात त्यांच्या मार्फत कोणती पाईपलाईन किती चोकअप झाली आहे, विशेषतः मुख्य पाईपलाईन, त्याचा आमच्याकडे आता डेटा आहे. कोणती पाईपलाईनला किती ब्लॉकेज आहे आणि त्यांना ते ब्लॉकेज प्रमाणे मास्टर ड्रेनेजच्या मास्टर प्लॅन प्रमाणे आपण हा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स घेणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे रेग्युलरची चोकअप जे फायर फायटिंग करावी लागतोय की कधी कंप्लेंट आली त्याच्यासाठी आपल्याला त्याला रिझॉल्व्ह करायचं, त्याच्यासाठी एक ग्रॅब आणि सक्शन मशीन पर झोन आपण ऑलरेडी ठेवतोय. तर आपण दोन्ही सिस्टम थोडा वेगळा करतोय, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स वेगळा करतोय, जे काही वर्षभर आपला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सुरू राहणार आणि आपली जे कंप्लेंट्स येतात त्याच्यासाठीचा आपण एक वेगळा करतोय. आणि विशेष याच्यामध्ये जवळपास 14 कोटी खर्च याला आपला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठीची तरतूद आपण बजेटमध्ये ठेवलेली आहे. आणि डिजिटल मॅपिंगच्या मार्फत एक एक जे आपला चेंबरला आपण नंबरिंग केलेला आहे, सिरियल नंबर केलाय, कोणता सक्शन व्हेकल कोणते चेंबरला जाऊन कोणते पाईपलाईनला जाऊन काम करताय तो सुद्धा आपण सगळं डिजिटल मॅपिंग करणार आहोत. आणि तो आपल्या GIS पोर्टलचे सुद्धा त्याला आपण लिंक करून त्याच्या संदर्भातली सगळी माहिती आमच्याकडे राहणार आहे, जेणेकरून प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स कुठे घेतोय किती घेतोय तो त्याच्यामध्ये क्लिअर होणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही STPचे काम आपण घेतोय, प्रामुख्याने केवडेमध्ये 20 MLDचा प्लांट असो, CMEचा आपला 45 MLDचा प्लांट आहे, ताथवडेमध्ये 20 MLDचं प्लॅनिंग करत होतो, पण आता जागा जे मला पशुसंवर्धनच्या मार्फत भेटते त्या ठिकाणी आपण 40 MLDचं प्लॅनिंग करतोय. मामुर्लीला 20 MLD असा टोटल 196 कोटीचा प्रकल्प केंद्र शासनाचा विचाराधीन असून शेवटच्या टप्प्याला आहे. त्याचे काम आता पुढचे बजेटमध्ये आपण घेणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त अमृत 2.0 मध्ये आपला वालेकरवाडी केशवनगर असं टोटल 13 MLD याच्यामध्ये आपण पुढच्या वर्षी कंप्लीट करतो आणि त्याचं नियोजन सुद्धा आपण ठेवलेलं आहे. नेक्स्ट मेडिकलच्या संदर्भातला पब्लिक हेल्थ त्याच्यामध्ये सगळे याच्यामध्ये जात नाही. जे प्रामुख्याने 250 बेडचा तालेऱ्याचा आपला उद्घाटन झालाय, टप्प्यामध्ये आपण त्याची हॉस्पिटलची आता सुरुवात करतोय. पुढचे 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण ओव्हरऑल टोटल हॉस्पिटलला कार्यान्वित करण्याचा आमचा टप्प्यामध्ये प्लॅन आहे. जुने तालेरा हॉस्पिटलमध्ये बर्न वॉर्डचं काम खूप लवकरात आपण सुरुवात करणार आहोत, त्याला आपण प्रामुख्याने याच्यामध्ये घेतलेलं आहे. कॅन्सर हॉस्पिटल PPP तत्वावर त्याच्यासाठीची तरतूद पुढच्या वर्षी ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्या सुद्धा RFP शेवटची स्टेजेसमध्ये आहे. लवकर आपण त्याला PPPला कन्सेशनर अपॉइंट करून त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल थेरगाव हॉस्पिटलच्या शेजारी जी आपल्याकडे जागा आहे 100 बेडच्या कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा सुरुवात होणार आहे. 30 बेडचा बर्न वॉर्ड सुरुवात होणार आहे. थेरगावमध्ये ट्रॉमा वॉर्ड सुरुवात करण्याच्या साठीचा आपला पुढच्या वर्षाचं आपण प्लॅनिंग केलंय. सर्व महानगरपालिका रुग्णालय जवळपास 6 ते 7 मोठे रुग्णालय आता आपले झाले. ICMच्या सोबतच नवीन HMIS प्रणाली हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम पुढच्या वर्षीसाठीचा आपण त्याच्यासाठीची तरतूद ठेवलेली आहे. सेकंडरी रुग्णालयामध्ये CT स्कॅन सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत. यावर्षी आपण आकुर्डी पासून सुरुवात करतो. आकुर्डी आणि भोसरी ऑलरेडी थेरगाव आणि YCM मध्ये CT स्कॅनची सुविधा ऑलरेडी देण्यात येत आहे. महानगरपालिकेचे 4 नवीन रुग्णालयामध्ये डायलिसिस युनिटची आपण सुरुवात करणार आहोत आणि तालेरा रुग्णालयामध्ये प्लास्टिक सर्जरी आणि युरोलॉजी असा 2 नवीन स्पेशलायझेशन आपण नवीन तालेरा रुग्णालय मध्ये करणार आहोत. आणि प्लास्टिक सर्जरीचा वापर आपल्याला बर्न वॉर्ड साठी सुद्धा ओल्ड तालेरा नवीन तालेरा मिळून त्या ठिकाणी त्याच्यासाठी सुद्धा
त्याच्यामध्ये मदत भेटणार आहे. याच्या व्यतिरिक्त राज्य शासन आणि केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे हेल्थ अँड वेलनेस सेंटर आणि आरोग्य केंद्र. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जी योजना राज्य शासनाची होती त्याला आपण 15व्या वित्त आयोगमध्ये त्याची आपली तरतूद ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये पोटा केबिनचे मार्फत शहरामध्ये जवळपास 70 ठिकाणी आपण असा नवीन हेल्थ वेलनेस सेंटर यावर्षी सुरुवात करणार आहोत आणि त्याचे मधली संपूर्ण आपली व्यवस्था डॉक्टर्स आणि इतर व्यवस्थेसाठी सुद्धा आपण काम करतोय. एक क्विक स्नॅपशॉट पुढचा स्लाइडमध्ये वैद्यकीय सेवाचा आहे. काही वेळा आपल्याला म्हणजे ओव्हरऑल जे स्केल आहे तो कळवण्यासाठी त्याच्यामध्ये जवळपास यावर्षी 16 लाख पेक्षा जास्त लोकांना ओपीडी, जवळपास 90,000 लोकांना आयपीडी, जवळपास 7400 सिझेरियन ऑपरेशन्स, जे आपलं नॉर्मल डिलिव्हरी 8600, मोर दॅन 83,000 सोनोग्राफी, मोर दॅन 33,000 शस्त्रक्रिया, 6134 लोकांना पेशंट्सला आयसीयू मध्ये सुविधा आणि एनआयसीयू मध्ये 3650 पेक्षा जास्त रुग्णांना एसएनसीयू मध्ये सुविधा महानगरपालिकेच्या मार्फत वायसीएम सेकंडरी हॉस्पिटल आणि सर्व आपले यूपीएचसी म्हणून देण्यात आलेली आहे. आणि पुढच्या वर्षी सुद्धा जे आपली वेगवेगळी फॅसिलिटीज वाढत आहे, विशेषतः तालेराचं जे नवीन हॉस्पिटल झालंय डेफिनेटली याच्यामध्ये जवळपास 10 ते 15% वाढ 25-26 मध्ये दिसून येणार आहे. नेक्स्ट, अग्निशमन दल आणि फायर फायटिंगला आपण एक विशेष भर मागच्या वर्षीपासून देत आलो आहे. त्याच्या मागची संकल्पना रिसेंटली माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या मार्फत सेंट्रल फायर इन्स्टिट्यूटचा जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्याच्या सुद्धा भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. त्याची जे संकल्पना आपण संपूर्ण शहरामध्ये ठेवतोय की पिंपरीमध्ये असणारा हा सेंट्रल फायर इन्स्टिट्यूट आपला पिरामिडमध्ये टॉपमध्ये राहणार, त्याच्या खाली 4 डिव्हिजनल फायर स्टेशन राहणार आणि त्याच्या खाली 12 इतर फायर स्टेशन राहणार, अशी आपण संकल्पना संपूर्ण शहरामध्ये राबवतोय. 150 कोटीचा आपला सेंट्रल फायर इन्स्टिट्यूट पुढच्या वर्षी त्याची तरतूद ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 96 आपले फायरमॅन जे आहे त्यांच्यासाठी आणि इतर लोकांच्यासाठी आपण रेसिडेन्सी व्यवस्था करतोय. सेंट्रल फायर स्टेशनला 22 फायर टेंडरचं आपण नियोजन करतोय. त्याच्यासोबतच ट्रेनिंगचा सुद्धा कॉम्पोनंट आणि येत्या काळामध्ये फायर डिपार्टमेंटची आपण रिस्ट्रक्चरिंग पण करतोय. त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह पार्ट काही वेळा आपण एक प्रमाणात थोडासा निग्लेक्टेड राहतोय, तर इंडस्ट्रीज, शॉप्स एस्टॅब्लिशमेंट, कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट, सोसायटी त्यांच्यासोबत प्रिव्हेंटिव्ह कार्यावर आपण भर यावर्षीपासून देणार आहोत. याच्या व्यतिरिक्त एमर्जन्सी रिस्पॉन्स आणि रेस्क्यू असं 3 याच्यामध्ये आपण विभागणी फायर विभागाची करतोय. त्याच्यामध्ये रिसेंटली जे जे क्लेअर जॅपनीजच्या डिझास्टरचा आपली ट्रेनिंग झाली होती त्याच्यामध्ये विशेष त्याच्यानंतरचा एक आपण प्लॅन करतोय. तसाच अग्निशमन केंद्र हेडगेवार भवनला आपण करतोय. 1 एकरमध्ये 30 कोटी याच्यामध्ये खर्च करतोय. 6 अग्निशमन आपले याच्यामध्ये फायर टेंडर्स असणार आहे. नेक्स्ट, त्याच्या व्यतिरिक्त आता आपल्याकडे हाय रायझेसची संख्या वाढली आहे म्हणून 70 मीटरचा आपला टीटीएल, 54 मीटरचा एएलपी लॅडर आणि 32 मीटरची टीटीएल लॅडर, टर्न टेबल लॅडर त्याचं आपण नियोजन करतोय. जवळपास 3 याच्यासाठी 56 कोटीची तरतूद आपला अर्थसंकल्पात ठेवण्यात आलेली आहे. याच्या सोबतच नेक्स्ट आपला फायर डिपार्टमेंटला स्ट्रेंथन करण्यासाठी मॅन पॉवरची नितांत गरज आहे. यावर्षी आपण 152 म्हणजे 150 फायरमॅन आणि इतर आपले काही अधिकारी 150 फायरमॅनची भरती आता पूर्ण झाली आहे. खूप लवकर ते जॉईन होतील आणि त्यांच्या पुढचं आपण ट्रेनिंग आणि इंडक्शनचा प्रोग्राम घेणार आहोत. स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरणसाठी विशेष 3 आपला आराखडे यावर्षी आपण बनवण्यात आले. ग्रीन सिटी कृती आराखडा जे आपला सस्टेनेबिलिटी सेलचे अखत्यारीत, हीट ॲक्शन प्लॅन आणि त्याच्यानंतर ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन ग्रॅप. नेक्स्ट, शहराचा पुढचा आपला संपूर्ण पॉप्युलेशनची वाढ बघता, शहराचा आपला विकासाची संपूर्ण स्पीड बघता इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन आपण एक प्रिपेअर करतोय, ज्याच्यामध्ये 2031 पर्यंतची आपली प्लॅनिंग व्हावी, जेणेकरून मागे जे काही आपल्याकडे लेगेसी वेस्टचा मुद्दा राहिलेला आहे तो याचे पुढे आपल्याला फेस करावा लागणार नाही. म्हणून आपण एक विशेष प्रकल्प पुढच्या वर्षाचे बजेटसाठी सुद्धा ठेवतोय आणि त्याला डीपीआर सुद्धा राज्य शासन केंद्र शासनाला सबमिट करण्यात आलेला आहे. 974 कोटीचा टोटल डीपीआर आहे. त्याचे 3 प्रमुख अंग आहे. सर्वात आधी 1500 टन पर डेचा मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी जे काय प्रोसेसिंग फॅसिलिटी असतो,
त्याच्या व्यतिरिक्त 1000 टन पर डेचा वेस्ट टू एनर्जी, जे 14 मेगावॉटच्या वेस्ट टू एनर्जी आहे, त्याला आपण अजून त्याच्यामध्ये फेज 2 27 मेगावॉटचा नवीन वेस्ट टू एनर्जी प्लांटचं प्लॅनिंग करतोय. आणि याच्या व्यतिरिक्त आता जे आपला वेट वेस्ट आहे, ओला कचरा, त्याच्यापासून आपण खत निर्मिती करतोय. पण खत निर्मितीचा जरी आपण हॉर्टिकल्चर गार्डन मध्ये सर वापर करत असो, त्याच्यात आता थोडासा एक प्लॅटू आलाय, म्हणून आपण 300 टन पर डेचा बायोचार प्लांट जनरेट करतोय. बायोचारची आता जे काही संपूर्ण युजेस आहे ते ऍग्रिकल्चर पासून आपला कोल बेस्ड प्लांट, थर्मल प्लांट्स मध्ये सुद्धा बायोचारचा वापर होतोय, म्हणून 300 टन पर डेचा आपण बायोचार, असं 3 अंग आपण इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपण करतोय. याला डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सची VGF स्कीम मध्ये आपण याला घेतलं आणि त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाचा सुद्धा हिस्सा राहणार आहे. नेक्स्ट, सांडपाणी रिसायकल रियूज, जे आपला कासरवाडी, चिखली, चरोली मिळून 100 MLDचा आपला जे आराखडा आहे केंद्र शासनाचा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. त्याला पुढच्या वर्षी आमच्या मार्फत त्याची तरतूद जे आपला मनपाचा हिस्सा म्हणून त्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. आणि हे 100 MLDचा आपला प्रोजेक्ट कार्यान्वित झाल्यानंतर, जसं मी मगाशी सांगितलं होतं, पवनामध्ये MIDCचे मार्फत जे ड्रिंकिंग वॉटर ते वापरतात आज रोजी इंडस्ट्रीसाठी, त्याला फ्री अप करण्याचा सुद्धा एक मुख्य हेतू याच्यामध्ये राहणार आहे. नेक्स्ट, बायोमायनिंगचा आपला फेज 2 सुरू आहे. त्याचा विशेष आपण निधीचा तरतूद पुढच्या वर्षाच्या बजेटमध्ये ठेवली आहे. आमचा हेतू असा आहे की मार्च 26 पर्यंत जवळपास सगळा ते बायोमायनिंगचा प्रकल्प पूर्ण करून 15 लाख क्युबिक मीटरचा जे आपला संपूर्ण लेगसी वेस्ट आहे त्याला संपवायचं. नेक्स्ट, कंप्रेस्ड बायोगॅस प्लांट 375 TPDचा आपण करतोय. 50 टन पर डेचा आपण हॉटेल वेस्ट टू बायोगॅसचा प्रकल्प यशस्वीरित्या राबवला, त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे. 2 टन पर डे जवळपास बायोगॅस जनरेट होतं आणि MNGLचे मार्फत त्याचा सप्लाय सुद्धा केला जातोय. त्या संपूर्ण आपला एक सक्सेस किंवा पायलटला आपण हे घेऊन त्याच्यापासून आपण आता पुढे ओला कचऱ्यासाठी 375 टन पर डे कंप्रेस्ड बायोगॅस प्लांट आता खूप लवकर आमच्या मार्फत आम्ही त्याचा RFP काढणार आहे. केंद्र शासनाचा याच्यामध्ये आणि राज्य शासनाचा याच्यामध्ये स्वच्छ भारत 2.0 मध्ये आपल्याला हिस्सा त्यांच्याकडून भेटणार आहे आणि काही हिस्सा आपला महानगरपालिकेच्या मार्फतचा आपण पुढच्या वर्षाची प्लॅनिंग मध्ये ठेवलाय. हा पण आपला महानगरपालिकेच्यासाठी विशेषतः ओला कचऱ्याला तोंड देण्यासाठी खूप महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. याच्या व्यतिरिक्त बुकलेटमध्ये नाहीये पण ट्रान्सफर स्टेशन आपले 3 पूर्ण झाले, ऑनगोईंग आपले 2 आहे आणि यावर्षी पुन्हा आपण 2 प्लॅन करतोय. त्याची सुद्धा ऑनगोईंग आणि नवीनची ट्रान्सफर स्टेशनची आपली याच्यामध्ये आपण बजेटमध्ये तरतूद ठेवण्यात आलेली आहे. नेक्स्ट, मुळा नदी पुनर्जीवन प्रकल्प ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. त्याचं भूमिपूजन मागच्या वर्षीच झालंय आणि ते काम आता ऑनगोईंग आहे. त्याच्यासाठीची आपण तरतूद बजेटमध्ये ठेवली आहे. नेक्स्ट, पवना नदी पुनर्जीवन प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. शेवटचा आपला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स त्याच्यामध्ये आहे. जवळपास 3435 कोटीचा हा प्रकल्प असणार आहे, ज्याच्यामध्ये नेक्स्ट सर्वात आधी आपण फ्लड प्रोटेक्शनचे याचे जे मेजर्स आहे पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पमध्ये, जे आपले रिव्हर क्लिनिंगचे जे ॲस्पेक्ट होते आपण त्यांना ताथावडेचा असो, मामुर्डीचा असो, किवडेचा असो किंवा इतर अमृतमधले STP असो, ते आपण रिव्हर क्लिनिंग पार्टला तिथे कव्हर केलंय. पवनाचा इंटरसेप्टर ड्रेनचं काम आता पूर्ण झालंय बऱ्यापैकी. ते बराच त्याच्यामध्ये याच्यामध्ये STP मध्ये इंटरसेप्टर ड्रेनच्या मार्फत जायला सुरुवात झाली आहे. मेकॅनिकल स्क्रीनर्स बसवण्यात आलेले. पहिला टप्पा जे आपण फोकस करतोय पवना नदीला फ्लड प्रोटेक्शन जे आपला मेजर्स आहे, बिकॉज पवना आपला सर्वात दाट वस्तीमधून जाणारी आपली शहराची नदी आहे, म्हणून फ्लड प्रोटेक्शन आपला पहिला याच्यामध्ये हेतू आहे. त्याच्या 580 कोटीचा प्रस्ताव DPR राज्य शासनाला स्टेट डिझास्टर मिटिगेशन फंड साठीची आपण राज्य शासनाला विनंती आणि मागणी करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पसाठी 25-26 मध्ये जवळपास 112 कोटी मनपाचा हिस्सा म्हणून ठेवण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 मध्ये याला मंजुरी HPCची भेटलेली आहे 526 कोटीचा आणि तो लवकर फायनल मंजुरी येऊन त्याच्यासाठीच्या सुद्धा कामाची सुरुवात, टेंडर आणि इतर सुरुवात महानगरपालिकेच्या मार्फत केली जाणार आहे. इंद्रायणीच्या सुद्धा ड्रेनेज मास्टर प्लॅन मध्ये जे रिव्हर क्लिनिंगचा पार्ट आहे तो आपण रिव्हर क्लिनिंगचा पार्ट ऑलरेडी चिखलीमध्ये नवीन 20 MLDचा आपला STP असो किंवा इतर आपला STP जे ऑलरेडी आपला अमृतमध्ये सुरुवात आहे त्याची ऑलरेडी सुरुवात करण्यात आली आहे आणि इंटरसेप्टर ड्रेनचं काम सुद्धा याच्यामध्ये संपलेलं आहे. नेक्स्ट,
सामाजिक उपक्रम जे सोशल वेलफेअर आहे ते आपला PCMC आणि सिम्बायसिस स्किल युनिव्हर्सिटीच्या मार्फत एक संयुक्त डिप्लोमा अभ्यासक्रम आपण सुरुवात केली होती. रिसेंटली DCM सरांच्या हस्ते काही मुलींचा आपण त्या ठिकाणी सत्कार पण केला. तो प्रोग्राम आपण पुढच्या वर्षीसाठी सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमेशनचा आपण सुरू ठेवतोय आणि त्याच्यासाठी आपण तरतूद केलेली आहे. नेक्स्ट, दिव्यांग भवनाचे साठीचा जे आपला वार्षिक दिव्यांग भवनाला हे असतो त्याच्यासाठी सुद्धा आपण तरतूद केली. या वर्षीचे आपण पर्पल जल्लोष म्हणून सुद्धा उपक्रम राबवला. पर्पल जल्लोषचे साठीचा सुद्धा पुढच्या वर्षाच्या आपली प्लॅनिंग राहणार आहे. आणि विशेषतः जे आपला दिव्यांग भवन आहे त्याच्यामध्ये आपला कम्युनिटी ॲप विकसित करणे, ERP संपूर्ण याच्यामध्ये विकसित करणे, सर्वेक्षणचे साठीचा काही प्लॅटफॉर्म विकसित करणे, हायड्रोथेरपी युनिट सुरू करणे, असे आपण नवीन प्रकल्प दिव्यांग भवनामध्ये यावर्षी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त जे बुकलेटमध्ये नाही आलाय पण वाचून दाखवतोय, इतर जे सोशल इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामध्ये कचरा वेचक जे आहे त्यांचे मुलांच्यासाठी आपण 3 योजनावर विशेष भर दिलाय आणि पुढच्या वर्षी सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद ठेवण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कचरा वेचक जे आहे त्यांचे मुलांच्यासाठी सायकलसाठी 7,000 रुपये तरतूद, 10वी साठी ज्यांना 50% पेक्षा जास्त मार्क्स घेतील त्यांना SSC साठी 10,000, CBSE साठी 5,000 आणि 12वी साठी SSC साठी 15,000, CBSE साठी 7,500 अशी तरतूद ठेवण्यात आली आहे. नॉर्मल अदरवाईज जे आपण देतोय तो पण 80% पेक्षा जास्तला देतोय, पण आपले हे जे आपले सफाई मित्र आहे त्यांना आपण 50% पेक्षा जास्तला आपण देणार आहोत. त्याचे सोबतच एज्युकेशन स्टायपेंड 1ली ते 7वी साठी 4,000 रुपये आणि 8वी ते 10वी पर्यंतचे मुलांसाठी 6,000 म्हणजे तो एज्युकेशन स्टायपेंड जे सर मुलांना भेटणार आहे तो आपण देतोय. याच्या व्यतिरिक्त थर्ड जेंडरसाठी सामूहिक विवाह यावर्षी एक संकल्पना सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याला आपण सामूहिक विवाहासाठी थर्ड जेंडर त्यांच्यासाठी 5 लाखाची तरतूद, जसा दिव्यांगांचा सामूहिक विवाह असतो तसा आपण 5 लाखाची एक नवीन योजना आणतोय आणि त्याच्यासाठी तरतूद करतोय. सिनियर सिटीजनच्या मार्फत बरेच वर्षापासून त्यांचा एक सेंटर उभं करावा तशी एक होता, त्याला आपण त्यांना जागा दाखवून सगळा डिझाईन वगैरे फायनल केला आणि त्याच्यासाठीची सुद्धा तरतूद पुढच्या बजेटमध्ये आपण करतोय. चिंचवडला आपण 4 मजली त्यांच्या सिनियर सिटीजनसाठीचा 1 स्टॉप सेंटर उभारतोय, ज्याच्यामध्ये काउन्सिलिंग पासून काही त्यांचे मेडिकलची काही गरजा, त्यांच्यासाठी हॉल, त्यांच्यासाठी ऑफिस जे संपूर्ण आपला फेडरेशन आहे तो आपण देण्याच्या याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. सक्षमा प्रकल्प आपण मागच्या वर्षापासून सुरुवात करण्यात आली आहे, त्याच्यावर आपण विशेष भर देतोय. विशेषतः मान्य पंतप्रधान महोदय आणि मान्य मुख्यमंत्री महोदय त्यांनी जे केंद्र शासनाची लखपती दीदी म्हणून जे योजना केंद्र शासनाने सुरुवात केली आहे त्याला एक म्हणजे पाठिंबा देऊन त्याला एक त्याच्यामध्ये भर घालून सक्षमा प्रकल्पची आपण सुरुवात केली. आज ऍक्च्युली आम्ही तुम्हाला देणार होतो पण मंडेला आम्ही तुम्हाला सर्वांना देणार आहे. आपले महिलांनी बनवलेला डायरी आहे, त्याच्यामध्ये बुकमार्क आहे आणि फोल्डर आहे जे आपण तुम्हाला सर्वांना या वर्षी आपण मंडेला आपण तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. हे आपलीच महिलांनी बनवलंय आणि ते आपण आता उद्या वेस्टर्न झोनल काउन्सिलचा आपला बैठक आहे, मान्य गृहमंत्री अमित शाह सर सुद्धा उद्या येत आहे आणि तिन्ही राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आपण गेस्टला आपला महिलांच्या मार्फत दिलेला त्या सर्वांना आपण हा उद्या पण त्या ठिकाणी देणार आहोत. सक्षमा प्रकल्पचा आपण ओव्हरऑल आत्ताचा मी जास्त त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही, पण आतापर्यंत आपला जवळपास 1678 जे आपले गट आहे त्यांना आपण ऍक्टिव्हेट करण्यात आलेला आहे आणि त्यांचे वेगवेगळे आपण मॉड्यूल घेतोय. त्याच्यामध्ये आर्थिक साक्षरता, उपजीविका प्रशिक्षण, नेतृत्व प्रशिक्षण, स्वयंसहायता गटांची मूलभूत संकल्पना, दशसूत्री असा 4 कार्यक्रम घेतो आणि विशेष भर असा जे आपले लाईव्हलीहूडचे जे गोष्ट आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन कसं करू शकतोय, डिझाईनमध्ये, पॅकेजिंगमध्ये, ब्रँडिंगमध्ये त्याच्यासाठी विशेष भर देतोय, जेणेकरून लाईव्हलीहूड साठीचा याच्यामध्ये आपण विशेष लक्ष याच्यामध्ये ठेवतोय. नेक्स्ट, कौशल्यम जे आपला प्रकल्प आहे लाईट हाऊसचे सोबत सुरुवात करण्यात आलेली मागच्या वर्षी, त्याला आपण कंटिन्यू ठेवतोय, विशेष भर देतोय. जवळपास 11 लाईट हाऊस प्रकल्प आतापर्यंत सुरुवात करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 3176 मुलांना प्लेसमेंट सुद्धा झालाय. जवळपास 7072 मुलांनी याच्यामध्ये फाउंडेशन कोर्स आतापर्यंत कंप्लीट केलाय आणि पुढच्या वर्षीमध्ये या 11 मध्ये नवीन 5 लाईट हाऊसेसची आपण सुरुवात करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक झोनमध्ये जवळपास 2 असं शहरामध्ये टोटल 16 लाईट हाऊसेस राहणार आहे. यावर्षी मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम मधून विशेष भर देऊन 80 मुलांच्या मार्फत आपण संपूर्ण शहराचा स्किल सर्वे करण्यात आला होता, त्याला सुद्धा यावर्षी आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. नेक्स्ट,
PMAY साठी केंद्र शासन राज्य शासन विशेष भर देत आहे. डोडोरगाव साठीचा आपल्या मार्फतची त्याच्यामध्ये विशेष तरतूद ठेवण्यात आलेली आहे. आणि आता PMAY 2.0 साठीची सुद्धा राज्य शासनाचे मार्फत आणि महानगरपालिकेचे मार्फत तयारी करण्यात येत आहे. नवीन लँड पार्सल आयडेंटिफाय करून नवीन प्रोजेक्टच्या DPR लवकरात लवकर आपण देऊन राज्य शासनाला सबमिट करणार आहोत आणि त्याच्यासाठीची सुद्धा तरतूद PMAY साठी केली जाणार आहे. नेक्स्ट शिक्षणसाठी ओव्हरऑल शिक्षणमध्ये गेल्या 3 वर्षापासून विशेष भर आपण शिक्षणचे काम हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यासाठीचं देत आलो आहे. काही ठळक बाबी DBT यावर्षी सुद्धा आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. यावर्षी आर्ट अँड क्राफ्ट मुलांचा कला हे जे आहे त्याला भर देण्यासाठी आर्ट अँड क्राफ्टचं मटेरियलचं आपण याच्यामध्ये एडिशन करतोय. शाळा व्यवस्थापन समितीच्या सक्षमीकरणसाठीचे काही SOPs आहे. सारथीचं तक्रार पोर्टल ऑलरेडी सुरुवात करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट CCTV वर एक विशेष भर. PCMC मध्ये आधीपासून आपल्याकडे बऱ्यापैकी CCTV आहे, पण काही जे प्रसंग दुर्दैवाने मागचे 1 वर्षामध्ये घडले होते त्याच्यानंतर एक रिन्यूड संपूर्ण पुश CCTV साठीचं आपण घेतलेलं आहे. विशेषतः त्याच्यामध्ये SOP निश्चित करण्यात आलेली आहे. जे काही आपले असे स्पॉट्स कॉर्नर असतील शाळामध्ये जे कव्हर झालेले नाही त्यांना आपण कव्हर करतोय. सिक्युरिटी फीचर्स याच्यामध्ये ऍड करतोय. असा ओव्हरऑल जवळपास 131 नवीन CCTV प्लॅन्ड आहे. 465 CCTV ऑलरेडी आहे. टोटल 607 CCTV आपली संपूर्ण शाळामध्ये आपण त्यांना कव्हरेज करणार आहोत. 30 दिवसाचा फुटेज सुद्धा आमच्याकडे राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त एक विशेष जे आपली बुकलेटमध्ये नाही आला पण तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे, सोशिओ इमोशनल लर्निंग, ज्याच्यामध्ये नेक्स्ट फ्युचर जनरेशन नीड्स ज्याला आपण म्हणतो, कंपॅशन आहे, एम्पथी आहे, माणुसकीचा आहे, डिसिजन मेकिंग एबिलिटी, त्याच्यासाठीचा एक विशेष उपक्रम आपण यावर्षी घेतोय. QCIच्या असेसमेंटमध्ये काही आमच्याकडे सोशो इमोशनल लर्निंगचे काही रिझल्ट्स आले होते, त्यांच्यावरची इंटरव्हेन्शन यावर्षीच्या अकॅडमिक इयर पासून आपण करतोय. 2.5 कोटी रुपये लायब्ररीचे प्रोग्रामसाठी घेतोय. मागच्या वर्षी 50 शाळांमध्ये लायब्ररीचा प्रोग्राम आपण सुरुवात केला होता, क्लासरूम मध्ये लायब्ररी. यावर्षी अजून 50 शाळांमध्ये आपण करतोय. 2.5 कोटी रक्कम ठेवली आहे. स्पोर्ट्स टीचर आपण मागच्या वर्षी घेतले होते, त्याचा खूप एक चांगला रिझल्ट आणि खूप चांगला फीडबॅक येतोय. 32 स्पोर्ट्स टीचर घेतले होते. पुढचे अकॅडमिक इयर, पुढचे फायनान्शियल इयर मध्ये आपण 32ला 64 करतोय, म्हणजे अजून 32 क्रीडा शिक्षक आपण नवीन शाळांमध्ये ऍड करतोय. आर्ट्स टीचर आपण घेतले होते, पुन्हा त्यांचा खूप चांगला एक फीडबॅक आला. 25 आर्ट्स टीचर आपण घेतले होते. पुढच्या वर्षी आपण 25ला 50 करतोय, म्हणजे अजून 25 शाळांमध्ये आपण आर्ट्सचे टीचर याच्यामध्ये इन्क्लूड करतोय. बालवाडीचा आपण एक विशेष कार्यक्रम घेतलाय. जसा आपण मॉडेल स्कूलचा कार्यक्रम घेतला होता, बालवाडी त्याच्यामध्ये सुटले होते. यावर्षी आपण 40 बालवाडी, जवळपास 7.5 लाख रुपये एक बालवाडीला खर्च येणार आहे, जेणेकरून त्याचा ओव्हरऑल बालवाडीचा एक अपग्रेडेशन व्हावं, रिडेव्हलपमेंट व्हावं. आणि तो बालवाडीचा प्रोग्राम जवळपास 3 कोटीचा प्रोग्राम सुद्धा यावर्षी आपण घेतोय. नेक्स्ट काही मोठी शाळा आपण करतोय. भोसरीमध्ये जवळपास 24 वर्ग असणारी आपली शाळा आहे. वाकडमध्ये CBSE इंग्लिश माध्यमची शाळा यावर्षीपासून आपण सुरुवात करण्याचं नियोजन करतोय, ज्याच्या फर्निचरची तरतूद यावर्षी करण्यात आलेली आहे. नेक्स्ट तसाच आपला कासरवाडीमध्ये अंग्रेजी माध्यमची शाळा करण्याचा नियोजन आहे आणि त्याचा बांधकाम सुद्धा सुरुवात झाली आहे. आणि संतपीठचा फेज 2 काम सुरुवात झाली आहे, त्याचा आपण नियोजन आर्थिक पुढच्या वर्षामध्ये त्याचा ठेवलेला आहे. नेक्स्ट उद्यान आणि खेडमध्ये डायनासोर पार्क आणि गाड्यांचा हे जे आहे आपला जे जवळपास आता म्हणजे काम संपलंय, त्याचा सुरुवात पण झाली आहे. नेक्स्ट वेस्ट टू वंडरचा आपला कचऱ्यापासूनचा आपण एक पार्क आहे पिंपळे सौदागरमध्ये, ज्याचा पुढच्या वर्षीचा आपण बजेटमध्ये त्याचं नियोजन केलं आहे. नेक्स्ट वाकड येथील बॅडमिंटन कोर्ट ऑलरेडी काम सुरुवात झाली आहे, पुढच्या वर्षी तो संपणार आहे, त्याचा आपण वित्तीय नियोजन पुढच्या बजेटमध्ये केलेलं आहे. 8 कोर्ट बॅडमिंटन कोर्ट आहे वाकडमध्ये. नेक्स्ट पिंपळे सौदागरला गिर्यारोहणसाठीची क्लाइम्बिंग वॉल आपली पूर्ण होतोय आणि त्या ठिकाणी जवळपास इंडियाची हे सर्वात वन ऑफ द टॉलेस्ट क्लाइम्बिंग वॉल असणार आहे. आणि माउंटिंग फेडरेशन ऑफ इंडिया जे आहे त्यांच्यासोबत कोलॅबोरेट करून या ठिकाणी आता हा स्पोर्ट्स पण झाला ऑलिम्पिकमध्ये, तर रॉक क्लाइम्बिंग साठीचा एक विशेष आपण त्या ठिकाणी अकॅडमी सुरुवात करणार आहोत. नेक्स्ट तलवडेमध्ये बायोडायव्हर्सिटी पार्कची ऑलरेडी भूमिपूजन झालेलं आहे, त्याच्यासाठी विशेष आपण तरतूद केलेली आहे. नेक्स्ट मदनलाल ढिंगरा मैदान नवीन क्रीडा संकुल रिडेव्हलपमेंट आपण करतोय आणि त्याच्यासाठीचा जवळपास 23 कोटीचा प्रोजेक्ट आहे, ज्याचं नियोजन आपण पुढचे फायनान्शियल इयरमध्ये केलं आहे. नेक्स्ट
निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय विकसित करणे, त्याच्यामध्ये CZA मार्फत देण्यात आलेले जे काही वेगवेगळे सजेशन्स होते त्यांना इन्क्लूड करून 24 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे. अँड वी इंटेंड टू कम्प्लीट दिस प्रोजेक्ट इन द नेक्स्ट 1.5 to 2 years आणि आपला झूला पुन्हा सुरू आपण करणार आहोत. नेक्स्ट, विद्युत विभागचे मार्फत वेंगसरकर अकॅडमीला काही मेजर टुर्नामेंट्स घेता यावं आणि प्लेयर्सला रात्रीला प्रॅक्टिस करता यावं म्हणून LED जवळपास 8.5 कोटीचं नियोजन पण केलं आहे. नेक्स्ट, छतावरील LED सोलर पॉवर जनरेशन जे आहे आतापर्यंत 3 मेगावॉटचा आपण प्रकल्प केला. यावर्षी सुद्धा आपण त्याच्यावर भर देणार आहोत आणि ऑलमोस्ट 4 मेगावॉट पर्यंत आपला संपूर्ण पॉवर जनरेशन त्याच्यामध्ये जाणार आहे. नेक्स्ट, EV चार्जिंग सिस्टम्स आपण यावर्षी कार्यान्वित करणार आहोत वेगवेगळे जे आपले ठिकाण आहे. नेक्स्ट, काही आपला गव्हर्नन्समध्ये विशेषतः टेक्नॉलॉजीचा वापर करून आतापर्यंत जे आपला बायोमेट्रिक होता त्याला बायोमेट्रिकमध्ये भर घालून आपण फेशियल रेकॉग्निशन ची टेक्नॉलॉजी सुद्धा यावर्षी इंट्रोड्यूस करतोय. आणि अशा विशेष जे आपला महत्व आहे तो आपल्या फील्डमध्ये असणारे लोक जे आपले गार्डनमध्ये गार्ड्स असतील किंवा इतर ठिकाणी जे असे लोक ज्या ठिकाणी आमचं बायोमेट्रिकची मशीन राहत नाही तर त्यांचे मोबाईलमधून जिओ फेन्सिंग फेशियल रेकॉग्निशन त्याची आपण सुरुवात यावर्षी पासून करतोय. नेक्स्ट, एक सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन जे प्रॉपर्टी टॅक्समध्ये जे काही मला डेटाला वापरून मला जे एक सक्सेस भेटलाय. नेक्स्ट, त्याला आपण यावर्षी 8 विभागामध्ये मालमत्ता कर, जनसंपर्क, आरोग्य, वैद्यकीय, पर्यावरण, अग्निशमन, पाणी कर, शिक्षण आणि ग्रीव्हन्स रिड्रेसल त्याला आपण सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन त्याला आपण एक्सपॅन्ड करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याच्या रिसेंटली सुरुवात करण्यात आलेली आहे. अँड दिस विल बी फर्स्ट ऑफ इट्स काइंड प्रोजेक्ट इन एंटायर कंट्री ज्याच्यामध्ये महानगरपालिकाच्या मार्फत जे आपण खूप मोठ्या प्रमाणात डेटा जनरेट करतोय त्या डेटाला प्रिडिक्टिव्ह अनालिसिस, इन्फ्रेन्शियल अनालिसिस आणि त्या डेटाच्या आधारावर काही डिसिजन मेकिंग करता यावं त्याचं आपण याच्यामध्ये नियोजन करतोय. आणि शेवटी आपला CHDCच्या मार्फतच AI वर आधारित ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम काही ऑलरेडी सुरुवात करण्यात आलेली आहे. एक जे मोठ्या प्रमाणात आम्हाला जे दिसलं आहे की नागरिक ग्रीव्हन्स आपली टाकल्यानंतर त्याचं रिअलोकेशन राहतोय एक विभागातून दुसरा विभाग. त्याचं कारण असतो की नागरिकांचे मार्फत बिकॉज त्यांना पण एवढा माहिती नसतात. नागरिकांच्या मार्फत जे डिपार्टमेंट सिलेक्ट करतात त्याच्यामध्ये थोडी चूक राहतात म्हणून जे कंटेंटच्या आधारावर ऑटोमॅटिक डिपार्टमेंट सिलेक्शन ज्याला आपण मशीन लर्निंग म्हणतोय, थोडा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतोय, तो वापरून कंटेंटच्या आधारावर ऑटोमॅटिक डिपार्टमेंट सिलेक्शन करण्याचं आपण नियोजन करतोय. आणि तसाच आपला जे फील्ड इन्स्पेक्शन आहे गार्डन विभागाच्या मार्फत दक्ष ॲपची पण सुरुवात करण्यात आली होती. गार्डन विभागाचे जे टोटल फील्डच्या साईट व्हिजिट आणि इन्स्पेक्शन तसाच ते दक्ष ॲपच्या टोटल CHDCचे मार्फत आपण सर्व विभागाचे साठी याच्यामध्ये साईट व्हिजिटसाठी त्याचा एक्सपॅन्शन आणि नियोजन करतोय. पिंपरी चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच शाश्वत प्रगती, पायाभूत सुविधा आणि विकासासाठी आम्ही आगामी वर्षासाठी एक महत्वाकांक्षी परंतु साध्य करण्यायोग्य दृष्टिकोन तयार केला आहे. विवेकपूर्ण आर्थिक व्यवस्थापन राखून आपल्या नागरिकांच्या जीवनाचा एकूण दर्जा उंचावणे हे आमचे ध्येय आहे. या प्रक्रियेत सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, दोन्ही सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, शहराचे सन्मान्य पालकमंत्री, सन्मान्य खासदार महोदय, सन्मान्य आमदार महोदया तसेच शहरातील लोकप्रतिनिधी, विविध सहयोगी NGO, विविध विषयातले तज्ञ, CSR अंतर्गत मदत करणारी संस्था आणि प्रतिष्ठाने, शहरातील नागरिक, पत्रकार वर्ग आणि या सर्व सोबतच महापालिकेचे सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचे एकत्रित प्रयत्न व सहकार्य यामुळेच या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवणे शक्य होणार आहे. त्यास आपणा सर्वांची साथ मिळेल ही अपेक्षा व्यक्त करून आपले सर्वांचे आभार मानून मी हे सन 2024-25 चे सुधारित आणि 25-26 चे प्रस्तावित मूळ अंदाजपत्रक आज ऑलरेडी त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. सदरचे अंदाजपत्रक तयार करण्यात विशेष मोलाचा वाटा असणारे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक वित्त व त्यांचे सहकारी कर्मचारी तसेच महापालिकेतील सर्व माझे सहकारी यांचे देखील मी मनापूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
सर्वांना एक छोटी सूचना आहे, प्रश्नोत्तरासाठी कृपया माईक आणि तुमचं रेकॉर्डिंग बंद करा. व्हिडिओ रेकॉर्डिंग नका करू साहेबांना. मी म्हटलंय लाईव्हचं आता बंद करायला हरकत नाही. लाईव्ह बंद करा. ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारच आहे. माझे दोनच प्रश्न आहेत फक्त. एक म्हणजे आपण महापालिकेचे रुग्णालय खूप चांगल्याच याच्या परिस्थितीमध्ये चालू